हॅलो फ्रेंड्स, आज आपण 40 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे। माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजची लांबी 14.5 आहे, तर मी इथे 15.5 1 इंच ॲड करून 15.5 वर एक मार्जिन करून घेते। त्याचप्रमाणे दुसरीकडे टेप बाजूला सरकून 15.5 ला आणखी एक मार्किंग करून घेते आणि शोल्डर आणि मोंडा आपण 5 इंच घेणार आहे, तर मी 5 इंचावर एक टिक करून घेतली। त्याप्रमाणे खाली आणखी थोडासा खाली टेप लावून 5 इंचावर मार्किंग केली आणि ही मार्किंग अशी आपण या प्रकारे जोडून घेतली। आता त्यानंतर टेपला असं खाली लावून 5 मोंड्याच आपण 6 इंच घेणार आहे। मोंडा इथे 6 इंच मी 6 इंचावर एक मार्किंग करून घेते। त्याचप्रमाणे टेपला आपण अशा प्रकारे ठेवून छातीचा चौथा भाग 10 येते, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करून मी इथे 11.5 ला एक मार्किंग करून घेते आणि असा इथे बॉक्स तयार करून घेतला। त्यानंतर 10 इंच ही आपली इथे फिटिंग येणार आहे। छातीचा चौथा भाग 10 इंचावर ही इथे फिटिंगची मार्किंग करून घेतली। त्यानंतर या आपला चौकोन तयार झाला, त्या मध्य भागात आपण 1.5 इंच घेणार आहे आणि मोंडा 6 आहे, त्याच्या अर्धा 3 इंचावर एक मार्किंग करून घेतली आणि या आपल्याला आता हे तिन्ही पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचे आहे। आता मी ह्या दोन्ही लाईन एकसारख्या जोडून घेतल्या। त्यानंतर आपल्याला हे तिन्ही पॉईंट आहे ते अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी असा मोंड्याचे तिन्ही पॉईंट जोडून घेतले। आता आपल्याला हा बॅक पार्ट आपला हा तयार झाला। आता इथे आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊया। आता बॅक पार्ट व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। तर मी बॅक पार्टला या उरलेल्या कापडावर अशा प्रकारे इथे ठेवून घेतला। आता इथे बॅक पार्टची जशी आहे ठेवला आपण तसं आपल्याला इथे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आपण हे पूर्ण मार्किंग अशा प्रकारे करून घेतलं। गळारुंदी मी इथे 2 इंच घेणार आहे। 2 इंच गळारुंदी आणि गळ्याची लांबी इथे 6 इंच घेणार आहे। 6 इंच घेऊन मी आता असा इथे बॉक्स तयार करून घेते आणि इथे 1 इंच पुढे वाढवून मार्जिनच्या पुढे वाढवून आपण असा बॉक्स तयार करून घेतला। त्यानंतर हलक्याशा अशा हाताने आपण इथे असा इथे राऊंड शेप देऊया गळ्याला। त्यानंतर अर्धा इंच असे आतमध्ये जिथे आपला मध्य आहे पॉईंट आणि जिथे फिटिंगचा पॉईंट आहे त्या दोन्ही पॉईंटला सोडून आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आता 3.25 इंचावर मी क्रॉसपट्टी घेणार आहे आणि मागच्या फिटिंगच्या साईडला 2.25 ला घेणार आहे आणि ह्या असा तिरपा टेप लावून आपण इथे ही क्रॉसपट्टी इथे अशी आपली क्रॉसपट्टी तयार झाली। त्यानंतर इथे मी कटोरी 7 इंचावर घेते आणि 7 इंचावर अशी मार्किंग करून छातीचा चौथा भाग 40 असल्यामुळे आपल्याला इथे मोंड्यापासून खाली 2.5 इंचावर मार्किंग करून घेतली। त्यानंतर जी आपली 2 इंच हे गळ्या रुंदी घेऊन घेतली। त्यानंतर कटोरी आपण इथे 10 इंचावर घेत आहे, कारण छातीचा चौथा भाग 10 इंच आहे, त्यामुळे कटोरी 10 इंच घेतली। त्यानंतर इथे आपण 5 इंचावर अशी एक तिरपी लाईन ओढून घेतली। त्यानंतर हे आपल्याला तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे 2 इंच 2.5 इंच आणि इथे 7 इंच 7 इंचावर आपण आता इथे टेप या प्रकारे तिरपा ठेवून इथे आपण कटोरीचा मध्य काढून घेऊया। कटोरी 10ची आहे, तर मध्य निघतो 5चा, तर 5 इंचावर मी अशी मधोमध आता अशा प्रकारे मध्य काढून इथे मी मध्यभागी टेपला अशी मार्किंग करून घेतली। त्यानंतर टेप खाली लावून 1.5 इंच घेतलं। त्यानंतर ही दोन्ही पॉईंट असे व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी असे जोडून घेतले। आता ही आपली ही कटोरी एकदम इझी आणि सिंपली तयार झाली इथे। आता आपल्याला ही कटोरी
आणि हा फ्रंट पार्ट आपल्याला कट करून वेगळा करायचा आहे। व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी इथे आपली ही कटोरी आणि फ्रंट पार्ट असा वेगळा करून खूप सोप्या पद्धतीने मी इथे कटोरी कटिंगचा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करत आहे। माझी ही ब्लाऊज कटिंगची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा। आता बघा व्हिडिओ दिसते त्या प्रकारे मी अशी मार्किंगपासून कटोरी अशी कट करून वेगळी करून घेतली। आता आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे, तर मी या मार्किंगपासूनच आपल्याला हे असं कट करायचं आहे। तर हे आपले दोन्ही पार्ट इथे कापून वेगळे झालेले आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा दोन्ही पार्ट मी असे रेडी करून घेतले। आता ही आपली कटोरी आणि हा फ्रंट आपला इथे तयार झाला। मी आता इथे बाहीची कटिंग करते। आता हा उरलेला कापड मी अशा प्रकारे ठेवून 4 फोल्डमध्ये अशा पद्धतीने ठेवला। आता इथे मला जॉईंट लावायचे आहे, म्हणून मी अशा प्रकारे ठेवून घेतला। आता छातीचा चौथा भाग 10 इंच, तर मी इथे 10 इंच असा 4 फोल्ड कापड घेऊन घेतला आणि मोंडा आपण इथे चेक केला। मोंडा 9.5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी 10 इंच घेतलं। आता या दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं बाहीची कटिंग करायची। लांबी बाहीची 6 इंच 5.5 आहे, तर मी इथे 6.25वर मार्किंग करून घेतली दोन्ही बाजूला आणि याचा टेप तिरपा लावून मी येथे सरळ रेष वळून घेतली। त्यानंतर आपल्याला मोंड्याची खोली घ्यायची आहे 3.5वर, तर मी इथे 3.5वर एक टिक करून घेतली। त्यानंतर 2 इंच शिलाई 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून वरच्या बाजूला 2 इंचावर अशी टिक मारून घेतली आणि आता येथे तिरकी लाईन ओढून घेतली। त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे असा बाहीला हलक्या हाताने असा शेप देऊन दिला आणि फ्रंटला सुद्धा दिला। आता मला इथे फ्रंट पार्टला जॉईंट लावायचे आहे, त्यामुळे मी एकच साईडचं कटिंग करून घेते, बॅक साईडची कटिंग करून घेते आणि इथे जोड लावल्यानंतर मी फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहे। तर आपली ही बाहीसुद्धा इथे तयार झाली फिटिंग। आता इथे मी क्रॉसपट्टी कट करणार आहे, तर व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी असा कापड डबल फोल्ड करून घेतला आणि 3 इंच समोरच्या बाजूला घेतलं आणि 11.5 लांबी 2 इंच फिटिंगच्या साईडला 2.25 इंच फिटिंगच्या साईडला आणि अशी तिरपी रेष ओढून घेतली। आता इथे मी कटिंग करून हा क्रॉसपट्टीचा भाग वेगळा केला। आता ही आपली इथे क्रॉसपट्टीसुद्धा तयार झाली। आता मी इथे उरलेल्या कापडात तिरप्या अशा पट्ट्या काढून घेणार आहे पायपिंगसाठी। पायपिंगला तिरप्या पट्ट्या कापल्यामुळे पायपिंग छान येते। थँक्यू, धन्यवाद, वेलकम।